तारक आयुष्यमान सुबोध, उपासिका सुलक्षणा बाबूराव पाईकराव राहणार डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांचे ज्येष्ठ चिरंजीव स्मृती शेष CS पाईकराव गुरुजी यांचे नातू दारिका आयुष्यमती प्रीती, उपासिका सुषमा शिवाजी गव्हाणे राहणार कामठा बुद्रुक तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड यांची ज्येष्ठ कन्या स्मृती शेष नागाबाई ठकाजी गव्हाणे यांची नात यांचा मंगल परिणय रविवारी दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12:05 परिणय स्थळ कैलासवासी प्राथमिक शाळा कामठा बुद्रुक तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड। समस्त पाईकराव व गव्हाणे परिवार। डोंगरकडा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा प्रथमच यावर्षी नवनिर्वाचित डोंगरकडा गावात बसला आहे। या निमित्ताने डोंगरकडा परिसरातील सर्व शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहामध्ये रात्री 12 वाजल्यापासून फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन साजरा केलाय। तसेच या जयंतीनिमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा प्रदान केल्याने उपस्थित शिवप्रेमीचे लक्ष वेधून घेतले। शाळेतील चिमुकल्यांनी पोवाडा व गीत गाऊन तसेच लेझिमच्या तालात शिवरायांना मानाचा मुजरा केला। गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार घालून छत्रपती शिवरायांची 395वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी डोंगरकडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पांडुरंग डांगे आज आपल्या इथे डोंगरखेडा सर्कल मध्ये किंवा आमच्या डोंगरखेडा गावामध्ये जे आज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचे जनता राजा यांचा आज 19 फेब्रुवारी जयंती साजरी करण्यात आली। पहिली जयंती साजरी आणि डोंगरखेड सर्कल मध्ये आणि आमच्या डोंगरखेड गावामध्ये खरंच आमची छाती भरून आली की आपल्या सर्कल मध्ये आज राजाचा पुतळा उभा राहिला। म्हणजे आज जवळपास डोंगरखेड मध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये असे एक गाव आहे आमचं डोंगरखेडा, त्या गावामध्ये खरंच नंबर 1 छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आणि आम्हाला त्या राज्यासाठी आज छत्रपती राजासाठी बोलण्यासाठी संधी दिली याची मनापासून मी आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। अश्वरूढ पुतळ्याची आज पहिली जयंती होत आहे, याबद्दल आपले विचार काय आहेत? सर्वप्रथम मी सर्व जनतेला आज जन्मोत्सव निमित्त शुभेच्छा देतो। आज शिवजन्मोत्सव निमित्त सर्व विश्वामध्ये त्यांची जयंती साजरी करत आहेत आणि हे आमचं भाग्य आहे। त्यांना जिजाऊ आणि शहाजी राजे यांच्यासारखे माता पिता भेटले। त्यांनी लहानपणापासूनच त्यांना रामायण आणि महाभारताची शिक्षा दिली होती आणि एवढं तरबेज त्यांना केलेलं आहे की त्याने विश्वावर आपलं राज्य गाजवलेलं आहे। आणि आज आमचं एवढं भाग्य चांगलं आहे, आज पहिली जयंती आमच्या डोंगरकड्यामध्ये साजरी होत आहेत। सर्व गोरगरिबाच्या आणि शेतकऱ्याच्या कष्टातून एक आम्ही निधी जमा करून सर्व गावकरी इतर सर्व जाती धर्माच्या लोकांनी एक थोडेफार जितकी होतील तेवढे निधी देऊन आज आम्ही इतकं सुंदर स्मारक निर्माण केलेले आहे। खरंच आमचे अध्यक्ष सर्जेराव अडकिने आणि त्यांची टीम आणि सगळे गावकऱ्यांना झटून सर्व मोठे आणि सर्व याने आज एवढं चांगलं स्मारक निर्माण केलेलं आहे। दत्तराव नागोराव अडकिने, राहणार डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली। छत्रपती शिवाजी महाराज आज यांची 395वी जयंती, याबद्दल आपले काय मत आहे? छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड
भारताचे नाही तर विश्वाचे हृदयस्थान आहेत. तो एकच असा राजा होऊन गेला, सर्व अष्टगुण प्रधान राजा, ज्यांनी सर्व जगाला सगळ्या माणुसकीची आणि सर्व गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी अखंड प्रयत्न केले. त्यांनी शून्यातून माणसं निर्माण केली. ज्या माणसाला नांगर धरता येत नव्हता त्यांच्या हाती शस्त्र दिले आणि त्या माणसांनी अफाट शौर्य गाजवून इतिहासामध्ये आपलं नाव अजरामर केलं. आजही 350 पावणे 400 वर्ष जरी झाले असतील छत्रपतींना जाऊन, तरी त्यांचं नाव ऐकल्या ऐकल्या प्रत्येकाच्या छातीमध्ये एक उर्मी तयार होते, एक अशी ऊर्जा तयार होते की ते छाती धडधडल्याशिवाय राहत नाही. असं हे असामान्य नेतृत्व आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्मलं, हे आपलं भाग्य आहे. त्यांच्या पुण्याईनं आपण आज आहोत, नाही तर आज आपल्याकडं सगळे तुळशी कोणाच्या घरात राहिली नसती, कोणाच्या कपाळावर कुंकू राहिलं नसतं. तो देव आहे की नाही माहित नाही, पण आपल्या हिंदूतले सगळे देव त्या राजामुळं सुरक्षित राहिले एवढं मात्र नक्की आहे. शिवाजी महाराजांच्या चरणी खूप खूप नमन आणि सर्व शिवप्रेमींना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. आपल्या इथं यावर्षी नवीनच शिवाजी महाराजाचा अश्वरूढ पुतळा उभा केलेला आहे. हा पुतळा सर्व समाजातील सर्व लोकांच्या घामातून उभा राहिला आहे आणि त्याच्यामुळं आज डोंगरकडा परिसरामध्ये फार आनंदाचं वातावरण आहे. योगायोगानं ही पहिलीच जयंती आहे. पुतळ्याचं अनावरण काही दिवसातच होणार आहे. तर हे गावासाठी नाही, पूर्ण तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा असा एवढा मोठा पुतळा नाही, पण आपल्या गावाने हे काम केलेलं आहे. या शिव स्मारक समितीचं आणि आपल्या गावातील सर्व लोकांचं मी या प्रकारचे आभार व्यक्त करतो आणि शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.